10 लाख रुपयांचा ॲडव्हान्स भरा हा राग भिसे कुटुंबियांना आला आणि म्हणूनच त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची बदनामी केली असं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं जो अहवाल बनवला आहे त्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। आणि याबाबत आपण जाणून घेणार आहोत भाजपचे आमदार अमित गोरके यांच्याकडून। अमित गोरके यांचेच पीए होते, त्यांच्या पत्नी या तनिषा भिसे होत्या आणि त्यांचा यामध्ये मृत्यू झाला। पहिल्या क्षणापासून तुमचं लक्ष आहे या प्रकरणाकडे। आता ज्या अहवालात म्हटलेलं आहे की भिसे कुटुंबियांची सगळी चूक होती, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं हात वरती केले। एकतर ह्या प्रकरणात सुरुवातीपासून मी त्याला आय विटनेस आहे, साक्षीदार आहे आणि 10 लाख रुपये सुरुवातीला ते म्हटले मागितले, आता मान्य तरी करताय 10 लाख मागितले कारण रिसीट दिली आहे आणि 10 लाख नाही 20 लाख मागितले होते, 10 लाख रुपये भरा असं सांगितलं होतं। आणि ज्या प्रकारे त्यांनी आपली बाजू स्वतःची सेफ करण्यासाठी जे निवेदन दिले ते अक्षरशः चुकीचं आहे। राग येण्याचा विषय नाही, इथं अख्खी पत्नी त्यांची आयुष्यातनं उठली आहे आणि आयुष्यातनं उठत असताना आपण नेमकं कारण काय हे तर शोधलंच पाहिजे ना। आणि कारण ते हॉस्पिटलच आहे। आपण जर त्यांचे डॉक्टर घैसास आणि सुशांत भिसेंचे CDR नक्की तपासावे, मी आव्हान करेल। आपण डॉक्टर केळकर आणि सुशांत भिसे यांचं बोलणं झालंय तेही तपासावं। मुख्यमंत्री आरोग्य सहाय्य निधीतनं जे बोलणं झालंय त्याचेही CDR काढावेत। आपण CCTV फुटेजही चेक करावं। हे जर आपण सगळं पाहिलं तर नक्की लक्षात येईल की कोण चुकलंय आणि आता हॉस्पिटल आपली बाजू जी चुकीची आहे ती खरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। खरं तर 3 पानी हा अहवाल आहे, त्यात 4 निष्कर्ष त्यांनी शेवटी काढलेत, परंतु ह्या निष्कर्षाच्या वरची एक जर पॅरेग्राफ पाहिला त्यामध्ये कॅन्सर झाल्याचं नमूद या ठिकाणी केलेलं आहे। खरंच तनिषा यांना कॅन्सर झालेला होता? एक तर धांदाल खोटं आहे, कारण तो अहवाल वाचल्यानंतर मी ताबडतोब सुशांतशी या विषयात बोललो। माझ्याबरोबर डॉक्टरही या ठिकाणी आहेत। तर तिला प्रेग्नन्सी होत नव्हती आणि त्याच्या आधी दीनानाथ मंगेशकरला त्यांचं ट्रीटमेंट चालू होतं आणि एक सिस्ट गाठ आली होती, ते गाठ काढण्याचं ऑपरेशन झालं। पण एकतर मुळात आपण डॉक्टर आहात, जर कॅन्सर असतं तर ती प्रेग्नंट राहिली असते का? आणि कॅन्सरच्या अवस्थेमध्ये 8 महिने 9 महिने कोणी काढू शकतं का याचा विचार आपण केला पाहिजे। प्रेग्नन्सी होत नाही म्हणून IVF ट्रीटमेंट त्यांनी केलं आणि त्या ट्रीटमेंटमध्ये 8व्या महिन्यात डिलिव्हरी करावी लागेल आणि ती चांगल्या हॉस्पिटलला करावी, जिथं जर काही इतर गोष्टी घडल्या तर त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा असाव्यात। म्हणून आपल्या ओळखीचं हॉस्पिटल जिथं आधी ट्रीटमेंट आपण केलेली आहे म्हणून ते इथं आले आणि हा सगळा जो विषय तिथल्या डॉक्टरांना माहिती होता। खरं तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जमीन ही तुम्हाला माहीतच आहे की चॅरिटीच्या अंतर्गत या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्याचमुळं मुख्यमंत्री कार्यालयातून सुद्धा त्यांना फोन गेला की तुम्ही या पेशंटकडे चांगलं लक्ष द्या किंवा पैशाचा विषय मागं सोडा, तरी त्यांनी गांभीर्यानं घेतलं नाही। कशी काय एवढी सगळी मुजोरी आहे आणि सरकार म्हणून का खपवून घेतली जाते? तुम्ही सत्ताधारी आमदार आहात आणि तुमचे ते PA होते आणि असं प्रकारे घडतोय, मग सरकार म्हणून कुठं नेमकं कमी पडतंय, काय वाटतंय तुम्हाला? खरं तर मंगेशकर कुटुंबियांनी आणि तात्कालीन सरकारने अत्यंत चांगल्या भावनेने गोरगरिबांना सगळ्या सुविधा मिळाव्या, लवकरात लवकर त्यांच्या आजारपणावर उपचार व्हावेत म्हणून ह्या दवाखान्यांना हॉस्पिटल्सला चॅरिटी केलेलं असतं। त्याचबरोबर या दवाखान्याला सुद्धा दीनानाथ मंगेशकर सुद्धा 1 रुपया दराने ती भाडे दिलेले उदात्त आणि चांगला हेतू आहे। पण त्या हेतूला हरताळ फासण्याचं काम ही मंडळी कोण नेमकं करते? डॉक्टर घैसास यांच्यावर माझा थेट आरोप आहे, कारण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये डॉक्टर घैसासांशीच बोलणं झालं होतं। डॉक्टर घैसासच त्यांच्याशी अत्यंत वाईट पद्धतीनं वागलेत आणि तिथल्या स्टाफ खाली जो अकाउंटंट स्टाफ होता की ज्यांनी ॲडमिशन दिलं नाही, अशा प्रकारच्या काही मोजक्या कर्मचाऱ्यांमुळं हॉस्पिटल बदनाम होत असेल तर अशा कर्मचाऱ्यांना ताबडतोब काढलं पाहिजे आणि धर्मादाय आयुक्तांनी अशा हॉस्पिटल्सला रेग्युलर ऑडिट लावून याच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे। मंगेशकर कुटुंबियांचं या गोष्टींकडे लक्ष नाहीये, त्यांचं पण दुर्लक्ष असल्याचं जाणवतं या प्रकरणावर। हे लक्षात घ्या, ज्यावेळेस ऑर्गनायझेशन वाढल्यानंतर कुठलाही एक सिंगल माणूस तो हँडल करू शकत नसतो, पण त्याचे जे विश्वासू लोक असतात, जे व्यवस्थापन असतं ते स्ट्रॉंग माणसाकडे दिलं पाहिजे आणि ते मला वाटतं व्यवस्थापन यात कुठेतरी कमी पडलं। मी मागाशीच सांगितलं, मंगेशकर फॅमिली असेल किंवा सरकार असेल, चांगल्या भावनेने हे हॉस्पिटल त्यांनी सुरू केलंय, पण त्या भावनेला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न इथला स्टाफ करतोय। या अहवाला आल्यानंतर तुम्ही वाचल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी बोललात का? कारण
भिसे कुटुंबियांनाच दोषी या ठिकाणी ठरवतं हे रुग्णालय. माझं बोलणं झालं नाही, पण माननीय मुख्यमंत्र्यांची उद्या मी पुण्यात ते आहेत, पुण्यामध्ये भेट घेणार आहे आणि भिसे परिवाराचं जे म्हणणं आहे तेही त्यांना मी सांगणार आहे. धर्मादाय आयुक्त तसेच माननीय आबिटकरांशी माझं बोलणं झालं आहे, माननीय राज्यमंत्र्यांबरोबर माझं बोलणं झालं आहे. मी माननीय अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेशी बोलणार आहे. तर ज्या पद्धतीने हा अहवाल समोर आलेला आहे त्यानंतर अमित गोरखे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. घैसास डॉक्टर आणि भिसे यांचं जे काही बोलणं झालेलं आहे, केळकर डॉक्टर आणि भिसे यांचं जे काही बोलणं झालेलं आहे, हे सगळे CDR तपासावेत आणि जे दोषी आहेत खास करून घैसास डॉक्टरांवरती आक्षेप जो आहे तो अमित गोरखे या ठिकाणी घेत आहेत. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आहेत आणि पुण्यात अमित गोरखे त्यांच्याशी भेटणार आहेत. या अहवालाबाबत चर्चा होणार आहे. नेमकं या मंगेशकर रुग्णालयाला यामध्ये दोषी धरलं जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.